अहो, कुठे होता तुम्ही? अहो, किती वाट बघितली. अहो, रात्रभर झोप नाही, काळजी वाटत होती. तुम्ही पोहोचलात का नाही काहीच कळत नव्हतं. अहो, निदान एक फोन करून तरी सांगायचं. काळजी वाटत होती. अहो ऐका तरी माझं, ऐका तरी. एकतर आईकडे फोन, ऋतीच्या फोनमध्ये बॅलन्स नाही. फोन करायचं तरी करायचं कसं सांगा बघू. आणि तुम्हाला काय वाटतं, मला नसेल का वाटलं तुमच्याशी बोलावं म्हणून? आणि आता तर तुम्हाला भेटून आल्यापासून अजिबातच करमत नाही बघा. माझंही कायचं तसंच झालंय सायली. तुम्ही जाताना सगळंच घेऊन गेलात. माझ्याकडे माझं काही ठेवलंच नाही. वाटलं सगळं सोडून यावं तुमच्याकडे आणि तुम्हाला सांगावं. मी अपूर्ण आहे तुमच्याशिवाय. खूप प्रयत्न केले पण कुठेच काही सापडलं नाही. नंतर लक्षात आलं आपलं नातं आहे ना माझ्यापेक्षा जास्त तुमच्याकडूनच आहे. तुम्ही तिथून कराल ना तेव्हाच मी पोहोचतो. माझ्याकडे काहीच नाहीये तुमच्यापर्यंत पोहोचायला. माहिती हो मला, आणि मला बी वाटतंय तुम्ही पोहोचावं इथपर्यंत, पण ते काहीच कळणं झालंय. पण हा, जे काही करायचंय ना ते लवकर करा बरं का. इथं दुसरंच कुणीतरी घरापासून पोहोचायच्या तयारीत आहे. म्हणजे मला अजून नक्की माहिती नाही, पण घरातली तरी तयारीत आहेत बरं का. अहो तुम्ही हो म्हणलात तर होईल ना काहीतरी. अहो मग म्हणते की हो. खरंच? त्यासनी नाही, तुम्ही घरी या, मला मागणी घाला, मी लगेच हो म्हणते. काही बी करा पण मला इथनं घेऊन जा. आता मला नाही करमत तुमच्याशिवाय. आणि कोणाच्या फोनवर फोन करायचं म्हणलं करीन हो, पण पुन्हा तुम्ही माघारी केल्यावर त्यांना काय सांगायचं कोण आहे माझं? अजून खरंच माहिती नाहीये का मी कोण आहे ते? तुम्हीच सांगा की मी कोण आहे तुमची. हो ना, ती अनाथाला काय विचारता? माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाच माहिती की. आता तरी अनाथ म्हणू नका हो. जन्माला जाईल असं नातं भेटलंय तुम्हाला. हो म्हणूनच कोणतं नातं जोडू कळत नाहीये हो.